हाय. आज आहे कोकणातला दिवस तिसरा. त्याच्यामुळे आज ना उत्सव होता, म्हणजे भंडारा होता, साईबाबांचा भंडारा. ही सकाळ जवळजवळ ना 6:30 वाजले असतील. आम्ही उठलो होतो 5-5:30 वाजता. त्यानंतर मस्त तयारी झाली, काकड आरती झाली, मस्त प्रभात फेरी नाही, ते फेऱ्या मारतात ना मंदिराभोवती, तेही झालं. सर्व मुलं पण उठले होते, त्यांना पण आम्ही घेऊन गेलेले होते सर्व दाखवण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये ना मी व्हिडिओ वगैरे काढली नाही, कारण की मोबाईल पकडणार की अक्षता पकडणार, त्याच्यामुळे ते व्हिडिओ राहून गेली आणि कोणीही काढली नव्हती त्या टायमाला. आणि खूप छान वातावरण झालं होतं सकाळ सकाळ. आणि आमचे इथे फोटोशूट चालू होते. आणि एक करामती बघा, लहान लहान मुलांच्या ना एवढं जपावं लागतं ना, आणि त्यात ते घराचं सामान पण भारच असल्यामुळे ना. आणि आमची ही मोठी काकी मस्त खाष्टी वगैरे नऊवारी साडी नेसली होती आणि मस्त ना गजरा वगैरे घातला होता. सो मस्त ती एकदम तयार झाली होती. आणि बघा असं होतं 7:30 दरम्यानचं वातावरण सकाळचं. खूप छान वातावरण होतं आणि असं वाटत होतं ना की तिकडून ना येऊच नाही, असं वाटत होतं ना तिकडेच राहावं. सर्व आपलं हे सर्व मुंबई सर्व सोडून ना गावीच काय बोलतात राहायलाच जावं असं वाटत होतं. आणि हे टेरेसवरचं हे वातावरण होतं. आणि इथे ना सर्व मंडळाचं जे महाप्रसादासाठी येणार होते ना, सर्वांसाठी इथे जेवण चालू होतं, नाश्ता चालू होता, चहा चालू होता, सर्व बनवण्याचा कार्यक्रम तिथे चालू होतं. नंतर आम्ही टेरेसवर गेलो आणि टेरेसवर मुलांची मस्ती बघा, हे उचल तिकडे टाक, ते उचल इकडे टाक, वरून ते अक्षरशः खाली दगड टाकत होते. नंतर मग एकच ओरडा तिघींनी पण दिला आम्ही. मग सर्व ते शांत बसले. वरून ना सत्यनारायणची पूजा होती, त्याच्यामुळे ते मकर बांधणं चालू होतं. आणि गावी तर मकर स्वतःच्या हातानेच बांधले होते. आणि मी तुम्हाला फोटो पण दाखवते की हा मकर कसा दिसतो. खूप छान दिसत होता मकर. काही नाही, फक्त गावची पानं, झाडांची पानं, फुलं वगैरे घेऊन खूप छान मकर सजवला होता. सो अशा प्रकारे एवढं वातावरण मला हे आवडलं ना की मी तेच फक्त व्हिडिओमध्ये घेण्याचा ट्राय करत होती. नंतर ह्या मुलांची मस्ती बघा, काय ते करतो त्यांनाच माहिती. मांडे घालून अक्षरशः आपण कसं जेवायला बसलो होतो तसे ती लोक बसली होती. फक्त ओरडा खाल्ल्यामुळे ना ती लोक असे आता बसून खेळायला लागले. काय खेळतात त्यांनाच देवालाच ठाऊक. पण फक्त आम्हाला मातीमध्ये खेळायचं असतं. अक्षिप्त गेल्यापासून जेवायला बोलवायला लागायचं. सकाळच्या जेवायला, रात्री जायचं नाही, कारण की दिसायचं नाही म्हणून. नाही तर मग तो मातीमध्येच होता. त्याला इतकं ते आवडलं, काय सांगू तुम्हाला. इथे सर्वांना जेवण वगैरे बनवत होते आणि खूप छान श्रीखंड तर एकदम एक नंबर झाला होता. श्रीखंड, लोणचं, अजून ती भरलेली मिरची, पापड, भात डाळ, एकदम साधं जेवण. पण ते गावचं जेवणामध्ये प्रसादीच्या जेवणामध्ये जी मजा असते ना, ती इकडे तुम्ही पाणी आणा, काही उपयोग होत नाही त्याचा. सो अशी ही टाकी इथे वरती बसवली आहे. कुठे टाकतो दगड? मस्ती बघा, ते कुठे तिकडे? चालूच दाखव मला, एक टाकून दाखव. काय चुकून ते राहणार नाही. नशीब ते पडले नाही. तिकडे खाली. हे दुखते, ते दुखते, रक्त आलं अरे तर बापरे, एवढं लांब बसतो. इथून तिकडे नेण्यापेक्षा त्या रेड कलरचा दगड आहे ना बिग, त्याच्यावरती ठेव ना. तिकडून काढू नको, मामा फटके देईल. त्याने दगड तिकडे ठेवलेत, त्याच्यावरती ठेव. इथे ठेव, इथे ठेव. आणि इथून टाकायला बरं पडेल. तिकडे नेणार, परत तिकडे येणार. तो गावसारखाच झालाय गाव आल्यावर. पाया पडून आली. नंतर मग आम्ही असे बसले होते. नवीन घरामध्ये जसं झालंय ना की मध्ये हॉल ठेवले आणि दोन्ही बाजूने रूम्स ठेवले, त्याच्यामुळे ना मध्ये गप्पा गोष्टी करायला खूप मजा वाटते. अगोदर कसं एकच साईडमध्ये
चालच्या चालमध्ये रूम होते, त्याच्यामुळे ना एका रूममध्ये बसलं तर कोणालाच काही कळायचं नाही की कोण कुठे बसलं. आणि असे दिवस बघण्यासाठी ना काहीतरी फेस्टिवल, लग्न नाहीतर मग असा उत्सव वगैरे असेल तर काहीतरी मजा असते, नाहीतर मग कोणीच येत नाही टायमावरती. आणि ह्या टायमाला आम्ही सर्व मुली गेलेलो, तरी पण 1-2 मुली नाही आल्या आणि एवढी ती मजा आली ना काय सांगू. आणि त्यांची ती चिल्लर पिल्लरमुळे ना आवाज एकदम घर एकदम भरल्यासारखं वाटत होतं. इतकी दिवस कधी उजाडला, दिवस कधी मावळला ना ते समजलंच नाही आम्हाला. त्याच्यामुळे ना खूप मजा आली. गावी गेलं ना इथे यायची इच्छाच होत नाही. सो अशा प्रकारे पूजा पण झाली. फक्त सत्यनारायणची पूजा बाकी होती आणि होम झालं होतं. ते होमची पाया पडायला आम्ही आलो होतो. आणि अक्षितचं होमचे पाया पडणे बघा, जसं आपण करतो ना तसं त्या लहान मुलांना करायचंच असतं. त्याच्यामुळे ना बघा त्याची एवढी जी एक्साइटमेंट असते ना की पाया पडायची. पाया पडल्यावरती आम्हाला हमखास प्रसाद पाहिजेच असतो, कारण की प्रसाद नाही मिळाला तर आमची मग चिडचिड होते. ओम अग्ने नमाग्नेदं स्वाहा 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 वरदान की या लोकल ओम अग्ने नमाग्नेदं स्वाहा ओम अग्ने नमाग्नेदं स्वाहा ओम अग्ने नमाग्नेदं काय खेळ खेळ सेल्फी काढून पाठव, व्हिडिओ कर. नाव काय? पूर्ण नाव सांग. पूर्ण सांगायचं असं अर्धवट नाही. पूर्ण नाव. हा? गजमल गजमल मम्मी कुठं आहे आणि आई कुठं आहे?